मगाशी एक गायक गात होता आणि तो बोलत होता, कुणीतरी पीएम राव यानं घटना लिहिली, अशी काही मूर्ख माणसं त्या मिश्रासारखी माणसं बोलत आहेत बंधूंनो. आणि म्हणून आपल्या संपूर्ण जागृत आंबेडकर समाजाने एक गोष्ट ध्यानात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध, संविधानाच्या विरुद्ध, लोकशाहीच्या विरुद्ध कुठलीही कृती होत असेल तर त्याचा प्रतिकार करायला आपण सर्वांनी नेहमी सज्ज असायला पाहिजे बंधूंनो, नेहमी सज्ज असायला पाहिजे. बाबासाहेबांनी घटना केली नाही, त्या मिश्राला विचारा. बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही तर कुणी लिहिली? मोदी साहेबांना, अमित शहांना आणि त्या मिश्राला विचारायला पाहिजे. जर त्यांनी बरोबर उत्तर दिलं नाही तर त्या भडव्यांच्या ढुंगणावर लाथ मारायला पाहिजे. कुणी घटना लिहिली? बाबासाहेबांना लिहिली नाही, कुणी घटना लिहिली? अरे घर में चूहा निकला तो ये डरते हैं, घर में चूहा निकला तो ये डरते हैं और देश का संविधान बदलने की बात करते हैं. घर में चूहा निकला तो ये डरते हैं और देश का संविधान बदलने की बात करते हैं, मगर बुज़दिल लोग कभी कौम पर शैदा नहीं होते, बुज़दिल लोग कभी कौम पर शैदा नहीं होते. और हमें पता है कभी हिजरों से बच्चे पैदा नहीं होते, हमें पता है कभी हिजरों से बच्चे पैदा नहीं होते. संविधान जिवंत ठेवायचं असेल, आपल्या बाबासाहेबांची लोकशाही जिवंत ठेवायची असेल, प्रथम तुम्हाला महाराष्ट्राचा आणि दिल्लीचा तख्त बदलावा लागेल. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी आमचे नेते हे प्रकाश गजबे राष्ट्रवादीचं काम करतात, कोण कुठलं काम करतो याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये, परंतु आंबेडकरांच्या विचाराचं, बाबासाहेबांचं जो काम करतो तो आमचा आहे, तो आमचा आहे. आणि म्हणून म्हणतो, दिल्ली की सियासत का ढांचा ही कच्चा होगा तो हम सबके साथ कैसे न्याय सच्चा होगा. दिल्ली की सियासत का ढांचा ही कच्चा होगा तो हम सबके साथ कैसे न्याय सच्चा होगा. विष्णु ये बहुत नौका हर दिन वो अच्छा होगा, दिल्ली की कुर्सी पर जब भीम जी का बच्चा होगा. दिल्ली की कुर्सी पर जय भीम का बच्चा होगा. बाबासाहेबांनी सर्वांवर उपकार केले. त्या मिश्राच्या मुली सुद्धा शिकतायत. बामणाच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम होते माहिती आहे तो तुम्हाला? नवरा वारला तर मुलीचे केस कापत होते आणि तिला सरणावर जाळत होते, परंतु त्या मिश्राची मुलगी आज मोठ्या कॉलेजमध्ये शिकते बंधूंनो. ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी आहे, हे त्याला विसरायला नाही पाहिजे. तो अधूनमधून बाबासाहेबांच्या विरोधात बोलतो, हरामखोर. सर्वांवर बाबासाहेबांचे उपकार आहेत आणि म्हणून म्हणतो, अरे ताटात सोनियाचा घास.
उपकाराची देण आहे. आंबेडकरी समाजावर नाही. उपकाराची देण कुणाकुणावर आहे? हो, धोब्याचा पोरगा, धोब्याचा पोरगा बनलाय आमदार. धोब्याचा पोरगा रस्त्यावर आम्ही उतरतो आणि मलिदा खातात सगळ्या जाती जमाती. बरोबर आहे की नाही? रस्त्यावर आम्ही उतरतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो बंधुओ. सच्चे जय भीम वालों के खून में इंसानियत होती है. आम्ही इमानदार आहोत, प्रामाणिक आहोत. बाबासाहेबांची गद्दारी करत नाही, परंतु गद्दारी करणाऱ्यांची संख्या आता इतर जातीमध्ये वाढत चालली आहे बंधुओ. मलिदा खाऊ लागले, सवलती घेऊ लागले, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जाऊ लागले. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काही संकट आलं तर आम्ही लढतो, आम्ही रस्त्यावर उतरतो, हा समाज रस्त्यावर उतरतो बंधू. इतर कुणी उतरत नाही. आणि म्हणून म्हणतो त्यांनीही जाणीव ठेवावी. हो, धोब्याचा पोरगा, धोब्याचा पोरगा बनलाय आमदार. धोब्याचा पोरगा बनलाय आमदार. धाब्याची पोरगी झाली तहसीलदार. मानाची पोरगी, मानाची पोरगी बनली आमदार. मानाची पोरगी बनली खासदार. मानाची पोरगी बनली खासदार. लोहारचा भार बनले नामदार. आम्ही मराठवाड्याची माणसं आहोत. तुम्हाला माहिती असेल नसेल, इकडे आनंद बसलाय, तो पश्चिम महाराष्ट्राचा आहे आणि विष्णू शिंदे मराठवाड्याचा माणूस आहे. मराठवाड्याचा माणूस म्हणजे फक्त लढणारा माणूस, क्रांतिकारी माणूस. मराठवाड्याची माणसं ही लढणारी माणसं आहेत. आणि म्हणून म्हणतो गजबीर साहेब, गाण्याकडे लक्ष द्या. देशाला स्वातंत्र्य मिळालं 14. हो ताई, हे फोटो. हो ताई, तिला सांगा रे कुणीतरी शांत बसायला. जरा प्लीज शांत बसा. गांधी और जिन्ना ने भारत तोड़कर पाकिस्तान बना दिया. गांधी और जिन्ना ने भारत तोड़कर पाकिस्तान बना दिया तो सरदार पटेल ने वो निजाम रियासत का कब्रिस्तान बना दिया. हा इतिहास है बंधुओं, हा इतिहास है. गांधी और जिन्ना ने भारत तोड़कर पाकिस्तान बना दिया. सरदार पटेल ने निजाम रियासत का कब्रिस्तान बना दिया. पंडित नेहरू ने शांति दूत बनकर अपना एक स्थान बना दिया. मगर मेरे भीम ने अपने लहू से इस देश का संविधान बना दिया.
त्यांचा परिवार तिकडे राहतो. परंतु मी हा शेर लिहिला, हा मुक्तछंद लिहिला तेव्हा बाळासाहेब ठाकरे आपल्या विरोधात होते. आज त्यांचा परिवार आपल्या बरोबर आहे, आपल्या बरोबर आहे. मी ती आठवण करून देतो की बाळासाहेब ठाकरेंना सर्व महाराष्ट्र आणि देश रिमोट कंट्रोल म्हणत होता. तेव्हा मी हा मुक्तछंद लिहिला. महाराष्ट्रातले तमाम सगळे गायकांनी हा मुक्तछंद गाऊन सोडला बंधूंनो. या भारताचा, स्वतंत्र भारताचा रिमोट कंट्रोल कुणीच होऊ शकत नाही. स्वतंत्र भारताचा रिमोट कंट्रोल कुणीच होऊ शकत नाही. आणि या देशाच्या राज्य घटनेला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. अरे आज तर लग्नाचा नवराही आपल्या बायकोला मुठीत ठेवू शकत नाही. आज तर लग्नाचा नवराही आपल्या बायकोला मुठीत ठेवू शकत नाही. आणि हे म्हणत होते मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा रिमोट कंट्रोल आहे. या देशाचा रिमोट कंट्रोल कुणीच होऊ शकत नाही. या देशाच्या राज्य घटनेला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. आज तर लग्नाचा नवराही आपल्या बायकोला मुठीत ठेवू शकत नाही. आणि या देशाचा रिमोट कंट्रोल एकच आहे आणि तो महान आहे. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई बौद्धांनाही वरदान आहे. आणि या देशाचा खरा रिमोट कंट्रोल आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेलं देशाचं संविधान आहे. परिवर्तन कसं झालं? बुद्धामुळे जगाशी हे नाते निभवतो रे. बुद्धामुळे जगाशी हे नाते निभवतो रे. आम्ही जगून कोटी जीवांना जगवतो रे. आज आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीये. बरोबर आहे की नाही? आज आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीये. हात पसरणारे नाहीयेत, लाचार नाहीयेत, गुलाम नाहीयेत. बुद्धामुळे जगाशी हे नाते निभवतो रे. आम्ही जगून कोटी जीवांना जगवतो रे. हसता कशाला पाहून उजेडात राहणार नो. झोपडीत आमच्याही आज सूर्य उगवतो रे. केलं ना तुम्ही. जय भीम कसं करतात माहिती आहे? जय भीम असा जय भीम कधी करायचं नाही. आळसल्यासारखं जय भीम कधी करायचं नाही. आपण जय भीम कसं करतो माहिती आहे ना? जय भीम, जय भीम, अरे जय भीम. हा खऱ्या आंबेडकर वादांचा जय भीम आहे.
जय भीम हा आपला जय भीम नाहीये, लक्षात ठेवा. जय भीम म्हणजे चैतन्य आहे, जय भीम म्हणजे परिवर्तन आहे, जय भीम म्हणजे आग आहे, प्रतिकार आहे. आणि म्हणून जय भीम बोलताना मान नेहमी ताट असू द्या. जय भीम बोलताना नेहमी मान ताट असू द्या. अरे विष्णू म्हणे कारण सांगतो, विष्णू म्हणे घरोघरी आज क्रांती सेन आहे. विष्णू म्हणे घरोघरी आज क्रांती सेन आहे. विष्णू म्हणे घरोघरी आज क्रांती सेन आहे. विष्णू म्हणे घरोघरी आज क्रांती सेन आहे, क्रांती सेन आहे. अरे भीमा तुझ्या उपकाराची देण छाती आहे ना, जय भीमवाल्याची छाती आहे. कुणाची छाती आहे? जय भीमवाल्याची. आणि आमच्या सगळ्या गायक बंधूंना सांगतो, ही छाती स्वच्छ असायला पाहिजे, याच्यामध्ये ताकद असायला पाहिजे. तिकडं थांबायला, कुठं? पंचमला थांबायला, काल सप्तकला थांबायला. इथं बळ लागतं. बरेच गायक तिकडे गातात खाली. विष्णू शिंदे खाली गात नाही बोलतो, विष्णू शिंदे वर गातो. भीमा तुझ्या उपकाराची देण